नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की बदलापूर मधलं हे जे आंदोलन झालं ते निश्चितच अतिशय मोठ्या प्रमाणात झालं. ज्या चिमोटीवरती जो अन्याय झाला त्या घटनेचं तीव्र प्रतिसाद बदलापूर शहराच्या प्रत्येक व्यक्तीत होतं. त्यामुळे हे आंदोलन सुरू होतं. सुरुवातीच्या काळामध्ये सकाळी 6 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. 6 वाजता आदर्श विद्या मंदिर ही संस्था, ज्या संस्थेमध्ये ही चिमुरडी मुलगी जिथे शिक्षण घेत होती, त्या संस्थेच्या गेटवरती हे आंदोलनाला सुरुवात झाली. 6 ते 9, 9:30, 10 वाजेपर्यंत इथे सगळे स्थानिक लोक जे होते ते या आंदोलनात आपला राग व्यक्त करण्याकरता आणि संस्थेला जाब विचारण्याकरता त्या संस्थेच्या गेटवरती आले होते, शाळेच्या गेटवरती आले होते. त्याप्रमाणे त्यांच्या मागण्या होत्या की बाबा आरोपीला अटक करा, त्याच्यानंतर केस एवढी उशिरा का दाखल केली, संस्थेने सीसीटीव्ही का बंद केले किंवा संस्थेचं कोणच का आलं नाही, संचालक वगैरे. तर त्याप्रमाणे मग आपले राज्याचे म्हणजे शाळेबाहेरचे सगळे जमलेले होते ते आंदोलक होते, ते पालकच होते, स्थानिकच होते असं तुमचं म्हणणं आहे. मग रेल्वे स्टेशनला जमलेले स्थानिक नव्हते का? सुरुवातीच्या काळामध्ये 9:30 वाजेपर्यंत हे सगळे स्थानिक लोक होते. 9:30च्या नंतर हे आंदोलन इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनवरती हे आंदोलन गेलं आणि त्या रेल्वे स्टेशनवरती हे आंदोलन गेल्यानंतर मात्र त्या ठिकाणी बाहेरचे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात लोक त्यामध्ये सामील झाले. तिथे काही स्थानिक लोक पण होते, आम्ही नाकारत नाहीये, स्थानिक लोक सुद्धा होते. परंतु स्थानिक लोकांच्या हातामध्ये हे आंदोलन राहिलं नव्हतं. स्थानिक लोकांनी 1:30-2 वाजेपर्यंत हे आंदोलन संपलं पाहिजे या हेतूने प्रयत्न पण केले. परंतु बाहेरून आलेल्या आंदोलकांचा दादागिरी आणि त्यांनी घेतलेला जो स्टंट, त्यामुळे हे आंदोलन आमच्या स्थानिकांच्या हातात न राहता हे बाहेरून आलेल्या लोकांच्या हातात गेलं. आणि त्यांचं जे काही उद्देश होतं की आंदोलन गाड्या बंद करून हे आंदोलन संपवायचं नाही, हे आंदोलन अगदी लाठी चार्ज पर्यंत गेलं पाहिजे, अशा हिशोबामध्ये हे आंदोलन त्या लोकांनी हातात घेऊन. बरं, मला एक सांगा राजेंद्रजी, की जर 50-60 लोक अरेस्ट केलेली आहेत या आंदोलनामध्ये आणि त्यातले बहुतांश जण जर बदलापूरचे असतील, तर मग पोलिसांनी काय त्या आंदोलनामध्ये निवडून बदलापूरचे लोक घेतले, उचलले? यामध्ये बस फोडणारे लोक, रेल्वेच्या वरती दगड पाडणारे लोक, हे सुद्धा कल्याण, विठ्ठलवाडी आणि चेंबूरचे लोक आहेत. आमच्याकडे त्याच्या व्हिडिओ शूटिंग आहेत की त्यांनी स्वतः सांगितलंय की आम्ही चेंबूरवरनं या ठिकाणी आलोय. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या ट्रॅक मधून त्यांनी शूटिंग करून दाखवलंय. त्या लोकांना अजून अरेस्ट झालेली नाही. बरं, समजा आपण असं धरून चालूयात की काही लोक बदलापूरचे नव्हते, चेंबूरचे होते, म्हणजे किमान ते भारतीय होते एवढं तरी तुम्ही मान्य करताय. भारतातल्या माणसाला भारतातल्या एका मुलीवर झालेल्या अन्यायाविरोधात, अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे की नाही? सरकार हे मान्य करते की नाही? नाही, प्रत्येकाला या आंदोलनाचा अधिकार आहे. आणि या 4 वर्षाच्या मुलीवरती जो काही जे अपराध झालेला आहे, जो काही त्याच्यावरती अन्याय झालेला आहे, त्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकाला चीड येण्याची घटना आहे. त्याबद्दल दुमत असावंच नाही कोणाच्या मत आहे. परंतु आमचं असं ते म्हणणं की ज्या शाळा ट्रस्टी आहेत त्यांनी काही त्यांच्याकडून चूक झालेली आहे का, प्रिन्सिपल कडून काही चूक झालेली आहे का, सीसीटीव्ही बंद का पडले गेले त्याच टायमाला, पोलिसांकडे उशिरा का, कोणाचा दबाव होता. तर यामध्ये तातडीने राज्य सरकारने एसआयटी नेमणूक केलेली आहे आणि एसआयटीने लगेच दुसऱ्या दिवशी आपलं काम सुरू करून अनेक चौकशा सुद्धा सुरू केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भिवंडी क्राईमकडे या संपूर्ण केसचा जो काही ताबा आहे तो दिलेला आहे, त्याचा तपास दिलेला आहे. त्यामुळे आज भिवंडी क्राईमचे सुद्धा लोक बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी जाऊन तपास सुरू केलेला आहे. म्हणजे आतापर्यंतच्या महाराष्ट्रामधल्या ज्या काही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमध्ये ही जी केस आहे याचा जो काही फास्ट ट्रॅक वरती जो काही लगेच घेण्याचा निर्णय घेतला, देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय अतिशय तातडीने घेऊन लगेचच या सगळ्या चौकशा सुरू केल्या. एवढा फास्ट ट्रॅक. घोरपडे सर, जर राज्य सरकारनं याच्यात खरंच काही तातडीनं केलं असतं ना, तर किमान आज ही चर्चा करण्याची वेळच आली नसती. आज आपण सगळेजण ही चर्चा करतो याचं एकमेव कारण हे आहे की सरकारी यंत्रणांनी यातली कुठलीही गोष्ट तातडीनं तर सोडा,
पण ज्या वेळेत करायला हवी होती त्या वेळेत केली नाहीये. आणि आज हायकोर्टामध्ये जे काही झालं, ज्यामध्ये हायकोर्टानं स्वतः दखल घेऊन सुमोटो ऍक्शन आज दाखल करून घेतली, सुनावणी केली, फक्त त्यातले ताशेरे जर तुम्ही बघितलेत ना तर लक्षात येईल की यंत्रणा कुठे कुठे चुकल्यात. त्यामुळे आता जरी आपण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवणार असं म्हणत असलो तर या अगोदर झालेला जो दिरंगाई आहे ती अक्षम्य हलगर्जीपणा आहे आणि त्याचा राग होता लोकांच्या मनामध्ये. त्यामुळे त्या लोकांना आपण तुम्ही इथले आहात का, तुम्ही बाहेरचे आहात का, हे राजकीय हेतून प्रेरित आहेत का, असं जर आपण म्हणणार असू तर मला वाटतं आपण मूळ मुद्द्यापासून भरकटू. आता मागणी सातत्यानं येते ज्यावर राज्य सरकारनं तर विचार करायला पाहिजे. तुम्ही उपस्थित केलेला एक मुद्दा आहे, मला वाटतं वेळ माझ्याकडे कमी आहे त्यामुळे मॅडम मला तुम्हाला थांबवावं लागतंय. घोरपडे सर त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा अगदी बरोबर आहे की राजकीय पक्षांना, विरोधकांना यावर आंदोलन करायचं असतं तर त्यांना असं चोरून करण्याची काय गरज होती. हे आंदोलन झाल्यावर तर राजकीय पक्षांनी आंदोलनाची भूमिका घेतलीच की. राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली, शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली, काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली. मग असं असताना जर राजकीय पक्षांना हे आंदोलन करायचंच होतं तर त्यांनी खुलेपणानं केलं असतं. अशा प्रकारे आंदोलन लोकांनी केलं हे जेव्हा सांगतात तेव्हा काय हेतू आहे असं तुम्हाला वाटतं? हेतू नागरिकांचा स्पष्ट होता की अशी घटना बदलापूरमध्ये ही नाही, यामध्ये राजकीय हेतू होता असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, का राजकीय हेतू होता असं वाटतं? राजकीय हेतू हा नंतर आला मॅडम. कारण काय की ज्याला त्याला निवडणुका जवळ आले त्यांनी आपली पोळी भाजायचा या ठिकाणी विचार केला आणि मग जे काही विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी ते आंदोलन हातात घेतलं. परंतु हे आंदोलन बदलापूरकरांचं होतं, हे आदर्श शाळेवरती होतं, त्या मुलीला न्याय देण्याकरता होतं आणि त्याबरोबर आम्ही सर्व पक्षीय त्या आंदोलनात तिथेशी होतो जेव्हा आदर्श शाळेवरती हे आंदोलन होत होतं तेव्हा. परंतु आदर्श शाळेवरून हे आंदोलन जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवरती गेलं नाही हे बघा, ते आपण आता याच्यामध्ये नको जाऊयात काय झालं, याच्यामध्ये नको जाऊयात. असं म्हणणं की तिथे आणलेले पोस्टर्स लगेच कसे आले, तुम्ही राजकीय नेते आहात, तुम्हाला माहिती आहे तुमचा नेता जर येणार असेल तर किती मिनिटामध्ये पोस्टर्स तुम्ही छापून घेता? मॅडम हे पोस्टर्स आहेत ते उल्हासनगरच्या व्यक्तीने बदलापूरला ऑर्डर दिली होती की बदलापूरला हे पोस्टर छापायला दिले होते. जेव्हा आम्ही आमच्या एका कार्यक्रमासाठी बॅनर छापायला गेलो तेव्हा त्या प्रिंटरला विचारलं की हे पोस्टर कुठे छापायला आले, तो म्हणतो उल्हासनगरच्या माणसाने मला ऑर्डर दिली की हे बॅनर तुम्ही इथे मला प्रिंट करून द्या. म्हणजे या आंदोलनाची दिशा ही 2 दिवस 4 दिवस आधीच ठरली होती. पण ते तर मान्यच करतायत ना की फिरतच होता मेसेज, दिशा तर ठरलीच होती, भेटायचं तर होतच, आंदोलन करणारच होते लोक. आज पोलिसांनी सांगितलंय की रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी होणारच होतं. लाडकी बहिणीचे बॅनर आधीच तयार झाले होते मॅडम. हा, मग त्याच्यामध्ये राग येण्यासारखं काय आहे? लोकांनी आपली चीड व्यक्त केली. रागाचा विषय नाही म्हणत आम्ही की मुलीला न्याय मागण्याकरता आपण जमलेलो आहोत. त्यानंतर मग आपण लाडकी बहिणीचा विषय घेऊन आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे नको, आम्हाला मुलीला न्याय पाहिजे, आम्ही सुद्धा त्याच मताचे आहोत, सर्वजण त्या मताचे आहोत. पण त्याची दिशा म्हणजे घोरपडे सर तुम्हालाही लोकांचं म्हणणं पटतंय की सुरक्षा आमची जास्त महत्वाची आहे? अगदी बरोबर आहे, महत्वाचीच आहे. जे काही आमच्या PSI पोस्टरला विरोध आहे ते सुद्धा आम्हाला वाटलं नाही चांगली की त्यांच्यावर भूमिकेला लोकांचा विरोध नाहीये, तुमचा पोस्टरला फक्त विरोध आहे. हो येस आमचा पोस्टरला विरोध आहे. परंतु बाहेरून आलेल्या लोकांनी जे आंदोलन न थांबवण्याचं त्यांचं रेल्वे ट्रॅकवरती एकच म्हणणं होतं की फाशी द्या, फाशी द्या. जर काही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत अशी तरतूद हे मी सुद्धा चर्चेमध्ये म्हटलेलं आहे, हे मी सुद्धा म्हटलेलं आहे की मागण्या लोकांनी केलेल्या काही सगळ्याच मान्य करता येतात असं नाही. आपल्याला कायद्याच्या अधीन राहूनच गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे फाशी द्या वगैरे अशा मागण्या मान्य होत नाही. पण लोकांशी बोलणं हा त्यावरचा मार्ग होता. सरकारनं तो मार्ग अवलंबवला. सरकारचे मंत्री तिथे गेले, त्यांनी बोलले, अधिकारी बोलले, पोलीस अधिकारी बोलले, लोकांनी ऐकलं नाही. हे सगळंच मान्य आहे. पण हे सगळं मान्य करत असताना याच्यात राजकीय हात होते, राजकीय हेतून हे सगळं प्रेरित होतं असं म्हणून लोकांच्या भावनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं याबद्दल ही चर्चा होती आणि म्हणून हे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. घोरपडे सर, घाडी मॅडम, डॉक्टर साहेब, तुम्ही सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.